रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 38व्या दिवसात. आणि मी आता करतोय नाश्त्याला येते भाकरीचे तुकडे, जे शिळी भाकरी उरलेली असते त्यापासून बनवतात, पण छान लागतात. आणि आज मला काय काम आहे ते चला बघूया. आधी खातो मग बघूया. मला काम आहे ते म्हणजे या झाडांवर औषध मारायचं आहे. आज आळवणी सोडले आणि आज औषध मारायचं. तर मला आज करप्याचं औषध मारायचं होतं आणि ते मी आधी तयार केलं एका बादलीत आणि नंतर पंपामध्ये ओतलं आणि औषध मारायला चालू केलं. जेमतेम 15-20 मिनिटात मारून झालं, पण विषय असा झालाय की औषध व्यवस्थित बसलेलं नाही, त्यामुळं उद्या परत मला औषध मारायचं आहे. मला नोझल दुसरा वापरायचा होता, तो मी वेगळाच वापरला. बाकी काय विषय नाही. औषध मारून झाल्यानंतर मी दाद्याबरोबर चाललो कवट्यात. थोडं त्याचं प्लंबिंगचं सामान राहिलं होतं, ते आणायचं होतं आणि बोलला येताना कोंबडा पण आणायचा आहे. दुकानात गेल्यावर जे जे पाहिजे होतं ते सामान घेतलं आणि लगेचच घरी यायला निघालो. आणि जो माझ्या हातात दिसतोय ना, तो आहे कोंबडा. घरी आल्या मी गेलो रानात, कारण उसाला पाणी सोडलं होतं, तेच बघायला गेलो होतो आणि शेतात येऊन प्यायचं पाणी भरायला गेलो. आणि आज वाघ एवढं सगळं खाणार होता आणि डाएटची पूर्ण वाट लावणार होता, पण मी लिमिटेडच खाल्लं. चेहऱ्याकडे बघून माझ्या वाटत नसेल, पण खरं तुमची शपथ मी लिमिटेड खाल्लं. दाद्याच्या घराच्या इथं प्लंबिंगचं काम चालू होतं, तेच बघायला गेलो. हा दाद्या तिथं फक्त आबाळ हेपलतो, बाकी काय करत नाही. मी त्याला असं बोलल्यावर त्या कडून शेडीच बाजूला केली आणि मला बोलला बस बोंबलत वरच. आणि संध्याकाळी जरा मोठाच पाऊस आला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.